नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत अशी व्हेजिटेबल खिचडी। त्यासाठी साहित्य पाहून घेऊयात। मी इथं मसूर डाळ, मूग डाळ, तांदूळ, टोमॅटो, वटाणा, गाजर आणि बटाटा घेतला आहे। हे सर्व डाळी आणि तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्याचबरोबर कुकरमध्ये काढून सर्व भाज्या घालून अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तूप घालून आपण मीडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊयात। फोडणीसाठी मी इथं एक मीडियम आकाराचा कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर व आले लसणाची पेस्ट घेतली आहे। फोडणीसाठी तेल गरम करून जिरे, मोहरी व आलं लसूण कांद्याची फोडणी करूयात। त्यानंतर टोमॅटो ॲड करून टोमॅटो मऊ झाल्यानंतर 1 चमचा धने पावडर व 2 चमचे लाल तिखट घालून आपण सर्व मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपण खिचडी देखील घोटून घेऊयात व गरजेनुसार पाणी ॲड करून खिचडी पातळ करून घेऊयात। खिचडी मसाल्यामध्ये ॲड करून चवीनुसार मीठ घालून आपण या पद्धतीने मिक्स करून घेऊयात व वरून फ्रेश अशी कोथिंबीर चिरून घालूयात। तयार झाली आपली झटपट अशी व्हेजिटेबल खिचडी। मुलं भाज्या खात नसतील तर ही एक चांगली अशी रेसिपी आहे, जेणेकरून भाज्या पण पोटात जातील आणि मुलांना कळणार देखील नाही। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।